यंत्र रचलं जाते असं सांगताना OSD आणि काही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्याचा एक माणूस आहे सांगितलाय. नेमका आता महाराष्ट्राला प्रश्न पडेल की तो OSD कोण आहे, ते तुम्हालाही कळलं असेल. समाजालाही माहिती आहे. मागं 15 लाख वाटायला कोणचा OSD निघाला होता. आमिषा मध्ये मध्ये बुळबुळ कोण थांबा ना, नावच घेईल. आणखी पुढचं षडयंत्र लक्षात येऊ. जर पुढचं षडयंत्र त्यांनी थांबविलं तर मग कशाला नाव घ्यायचं. नाही थांबलं तर धडाधड नाव घेऊन टाकू. 3 नाव आलेत आमच्यापाशी घेऊन पळणारे. परत मिनिस्टरच्या गाड्यात त्यांना वापरायला दिल्या फिरायला, तेही तिथपर्यंत आलंय. कोणत्या मिनिस्टरच्या दिल्यात काय माहित, आता ते माहिती येईल आमच्याकडं. जर पुढचं दिल्लीला जाऊन काय बाखळा खोटा तयार केलाय, काय केलाय हे एकदा सांगायचा जर प्रयत्न केला तर धडाधड नाव घेणार आम्ही. आणि ते इथं शांत बसले तर चांगली गोष्ट.